मद्यधुंद बर्थडे बॉयने मित्राकडे आणखी दारू मागितल्याने झालेल्या वादातून 3 मित्रांनी मिळून आपल्या चौथ्या मित्राला चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे। पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, मात्र चौकशीअंती हत्येचा उलगडा झाला असून या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे। कार्तिक वायाळ वय वर्ष 23 असे या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे। चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा 27 जूनला वाढदिवस होता। प्रथम एका ठिकाणी सेलिब्रेशन झाल्यानंतर आर्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये पार्टीचे नियोजन करण्यात आले होते। ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू राहिली। दारूची झिंगत चढलेल्या कार्तिकने पुन्हा दारूची मागणी केली। यावर आपण खूप मौज केली आहे, आता दारू नको असे कार्तिकला समजवण्यात आले, पण राग आलेल्या कार्तिकने निलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली। या प्रकाराने संतप्त झालेल्या निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव या तिघांनी कार्तिकला जबर मारहाण करत चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकून दिले। त्यामध्ये कार्तिकचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने सखोल तपास केला असता कार्तिकची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले। कार्तिकचे वडील नामदेव वायाळ यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या टीमने या घटनेचा उलगडा अवघ्या 2 दिवसात केला। या प्रकरणातील पुढील तपास उपनिरीक्षक TN खळदे करीत आहेत। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।